नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल ताथोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, आपण जर कुठल्याही पिकाची लागवड करीत असाल तर त्या पिकाचं यथायोग्य नियोजन करून घेणे गरजेचं असतं. त्या पिकाच्या बारीक सारीक गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या उत्पादनात मित्रांनो चांगल्या प्रकारे वाढ हे घडून आलेली आपल्याला दिसून येऊ शकते. आज मित्रांनो, आपण हरभरा पिकाच्या पूर्ण नियोजन कसं करायचं आणि अशा कोणत्या मित्रांनो 7 गोष्टी आहेत. मी तुम्हाला 7 गोष्टी सांगणार आहे. त्याचं जर तुम्ही मित्रांनो योग्य प्रकारे जर पालन केलं आणि तसं जर मित्रांनो नियोजन केलं तर आपल्या हरभरा पिकात आपल्याला एक बंपर उत्पादन भेटू शकते. तर मित्रांनो, ह्या 7 गोष्टी सांगण्यापूर्वी जर आज तुम्ही आपल्या चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा. मित्रांनो, आपण जेव्हा हरभरा पिकाची लागवड करतो तर त्या हरभरा पिकाची लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतायोग्य आपली ज्या प्रकारे आपलं शेत आहे, आपल्या शेतात कुठल्या प्रकारचं उत्पादन मित्रांनो आणि कसं वाण येऊ शकते याचं तुम्हाला पूर्णपणे मित्रांनो ज्ञान असेल. त्यानुसारच आपण आपल्या शेताच्या हिशोबाने एखाद्या चांगल्या वाणाची निवड करणं. त्यामध्ये मित्रांनो मार्केटमध्ये आज अनेक वाण आहेत. त्यामध्ये विजय आहे, जॅकी आहे, त्यानंतर मित्रांनो फुले विक्रम आहे, दिग्विजय आहे, विशाल आहे. अशा कुठल्याही एका वाणाची निवड आपल्या शेताच्या मातीनुसार करणे मित्रांनो, आपल्या शेतानुसार करणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण आपल्या वाणाची निवड केली. त्यानंतर आपल्याला आपलं वाण आहे याची बीज प्रक्रिया करून घेणे गरजेचं असते. बीज प्रक्रिया कशासाठी करतात? आज मित्रांनो, जरी वातावरण शुद्ध असलं, वातावरण चांगलं असलं तरी आपल्या मातीत असे काही बुरशीजन्य रोग असतात. त्यासोबत मित्रांनो मर असते. या मरपासून आणि आपल्या बुरशीजन्य रोगांपासून आपल्या हरभरा पिकाचं जर तुम्हाला चांगल्या प्रकारे संरक्षण करायचं असेल तर आपल्या पिकाचं मित्रांनो, आपल्या हरभऱ्याचं बीज प्रक्रिया करून घेणे गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्ही जर बीज प्रक्रिया करीत असाल तर बीज प्रक्रियेमध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर करणे मित्रांनो गरजेचं आहे. आणि जर बीज प्रक्रियेमध्ये जर तुम्ही ह्युमिक ॲसिडचा वापर करीत नसाल तर हरभऱ्याची लागवड केल्यानंतर ह्युमिक ॲसिडचा त्याला फवारा घेणे गरजेचं आहे. ते कशासाठी? तर यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती या महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाणी झालेलं नाही. तर अशा भागात जर तुम्हाला हरभऱ्याचं पीक घ्यायचं असेल तर ह्युमिक ॲसिडने आपल्या हरभरा पिकाची मुळाची वाढ होते आणि आपले मुळं मित्रांनो खोलवर रुजतात. त्यामुळे आपल्या हरभरा पीक मित्रांनो कमी पावसातही चांगल्या प्रकारे येऊ शकते. म्हणून ह्युमिक ॲसिडचा वापर करणे गरजेचं आहे. त्यासोबतच जी तिसरी गोष्ट आहे ही आहे मित्रांनो, आपल्या हरभरा पिकातल्या ओळीतील अंतर. आपल्या हरभरा पिकातील जर तुमचं कोरडवाहू क्षेत्र असेल तर तुम्ही 25 ते 30 सेंटीमीटर हे 2 ओळीतील अंतर ठेवू शकता आणि प्रत्येक झाडातील अंतर हे 5 ते 10 सेंटीमीटर ठेवू शकता. पण जर तुमची जमीन भारी आहे आणि तुमचं शेतही मित्रांनो ओलिताचं असेल, बागायती असेल तर तुम्ही 2 ओळीतील अंतर हे 35 ते 40 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर हे 10 सेंटीमीटर ठेवा मित्रांनो. तुम्हाला चांगला आणि बेस्ट रिझल्ट यातून मिळू शकेल. त्यानंतर जी चौथी गोष्ट आहे ही म्हणजे आपलं हरभरा पीक 25 ते 30 दिवसाचं जेव्हा असते, 30-35 दिवसाचं असते तेव्हा आपल्या हरभरा पिकाची शेंडे खुडणी करून घेणे गरजेचं आहे. आणि त्यासोबतच आपल्या हरभरा पिकावर मेपिक्वाईट क्लोराईडचा फवारा घेणे गरजेचं आहे. मेपिक्वाईट क्लोराईड म्हणजे मित्रांनो चमत्कार. मित्रांनो, शेंडे खुडणी जर तुम्ही केली तर आपल्या शेंडे खुडणीने मित्रांनो काय होते की आपल्या हरभरा पिकाची जे अयोग्य वाढ आहे, म्हणजे जेव्हा आपल्या हरभरा पिकाची जे परिणामी जे जास्त वाढ होते ही मित्रांनो होत नाही. आणि आपण जर त्या पिकाचा शेंडा खुडला तर ते ऊर्जा जे वाढ होण्यात जी ऊर्जा खर्च होते ते मित्रांनो डांगा करत, फांद्या करत आणि आपल्या फुलामध्ये परावर्तित होऊन आपलं झाड मित्रांनो चांगल्या प्रकारे फुलधारणा करते आणि त्याची फुलगळ होत नाही. म्हणून मित्रांनो शेंडे खुडणी करणे गरजेचं आहे. त्यासोबतच पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या हरभरा पिकाला जेव्हा फुलधारणा सुरुवात होते, त्याला 4 ते 5% फुलं लागून होतात, तेव्हा आपल्या हरभरा पिकात आपल्याला बोरानची फवारणी घेणे गरजेचं आहे. बोरान मित्रांनो आपण जर आपल्या हरभरा पिकात फवारलं तर आपल्या हरभरा पिकाची गुणवत्ता वाढते. आपले मित्रांनो जे फुलं आहे या फुलात मित्रांनो वाढ होते, चांगल्या प्रकारे त्याला फुलधारणा होते आणि बोरानने आपल्या हरभरा पिकाची फुलगळ होत नाही. म्हणून तुम्ही बोरानचा फवारा घेणे मित्रांनो गरजेचं आहे. त्यासोबतच जी 6वी गोष्ट आहे ती म्हणजे मित्रांनो, आपण आपल्या हरभरा पिकाला कुठले शेतकरी तर मुख्य जे अन्नद्रव्य ते देत नाहीत, ते म्हणजे मित्रांनो NPK. पण काही शेतकरी NPK देतात, पण जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, जे मायक्रो न्यूट्रन्स आहेत
हे आपल्या हरभरा पिकाला देत नाहीत. म्हणून NPK सोबतच जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, जे मायक्रोन्यूट्रन्स आहेत मित्रांनो, हे आपल्या हरभरा पिकाला देणे गरजेचे आहे. कारण आपल्या जमिनीमध्ये कुठला घटक कमी आहे, कुठला घटक जास्त आहे हे आपल्याला माहीत नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या मातीची मित्रांनो माती परीक्षण केलं आहे त्यांना माहीत आहे. पण 99% लोक असे शेतकरी आहेत की ज्यांनी आपल्या मातीचं मित्रांनो आपल्या शेताचं माती परीक्षण केलं नाही. म्हणून त्यांनी NPK सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या पिकाला देणे गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो जी 7वी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या हरभरा पिकाची वेळोवेळी फवारणी करणे. आपल्या शेतात मित्रांनो रोज जाऊन आपल्या हरभरा पिकाचं रोजच्या रोज निरीक्षण नोंदवणे आणि याच्यावर आज कोणत्या रसोई किडीचा प्रादुर्भाव आहे, कोणत्या अळी आलेली आहे, त्यानंतर मित्रांनो घाटे लागल्यावर आपल्या घाट्यात किती टक्के घाटे अळी आलेली आहे आणि आपल्या जो घाटा याचं किती प्रमाणात नुकसान करत आहे हे निरीक्षण नोंदवून त्याच्यावर वेळोवेळी मित्रांनो अळीच्या नियंत्रणासाठी आणि यानंतर इतर कुठल्याही कीटकांच्या नियंत्रणासाठी त्याच्यावर जर आपण वेळोवेळी कीटकनाशकाची फवारणी घेतली तर आपल्याला एक चांगला त्यातून बेस्ट रिझल्ट भेटू शकते आणि कीटकांपासून होणारं नुकसान जे घाटी अळी आहे याच्यापासून होणारं नुकसान आपल्या मित्रांनो थांबू शकते आणि परिणामी आपल्या उत्पादनात खूप जास्त वाढ हे मित्रांनो होऊ शकते. म्हणून या 7 गोष्टी जर तुम्ही हरभऱ्याची जर तुम्ही लागवड करीत असाल आणि या 7 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला एक चांगलं उत्पादन मिळू शकते. किंवा मित्रांनो तुम्हाला मागच्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 40% त्यात वाढ होऊ शकते आणि तुम्हाला एकरी 15-16 क्विंटलपर्यंत उत्पादन होऊ शकते. म्हणून मित्रांनो या 7 गोष्टीकडे लक्ष द्या आणि असंच नियोजन करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घ्या. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की शेअर करा. धन्यवाद.